जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणी, ते म्हणजेच शनिवार वाडा आहे. चला तर मित्रांनो, काय आहे शनिवार वाड्याचा इतिहास आपण जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इसवी सनच्या 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. शनिवार वाड्याचा इतिहास असा की शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले. 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे झाली. बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास 1760 हे साल उजाडले. 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्या अशी नोंद इतिहासात सापडते. 17 नोव्हेंबर 1817 वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन हा राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पोलिसांचे निवासस्थाने होती. 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी जागा 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवार वाड्यासंबंधी अनेक दुर्घटना आहे. त्यातीलच एक दुर्घटना तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूची. शनिवार वाडा येथील नारायण दरवाजा साक्षी आहे काका मला वाचवा या अर्थकिंकाळीचा. या मागची गोष्ट काय आहे आज आपण बघणार आहोत. 18 नोव्हेंबर 1772 रोजी माधवराव पेशव्यांचं निधन झालं. त्यानंतर नारायण पेशव्यांनी त्यांचं उत्तर कार्य केलं आणि रमाबाई देखील सती गेल्या. पेशवाईच्या सुवर्णमाळेतील मेरुमणी मात्र गळून पडला होता. माधवरावाच्या मृत्यूनंतर सर्व दौलतीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सगळे कारभारी हताश झाले होते. माधवरावांच्या मृत्यूची बातमी साताऱ्याला राजाराम महाराजांना समजली आणि त्यांनी दुखवटाची वस्त्र पुण्याला रवाना केली. त्यानंतर सर्व विधी उरकून रघुनाथराव नारायणराव हे पुण्याला आले. 13 डिसेंबर 1772 रोजी नारायणराव पेशवे यांना पेशवाईचे वस्त्र जरी मिळाली होती तरी सर्व कारभार हे राघोबा दादाच बघणार होते. नारायणराव हे फक्त नावापुरतेच पेशवे होते. वयाच्या 9 वर्षापर्यंत नारायणराव हे आपल्या आई गोपिकाबाई यांच्या सोबतच राहत होते. त्यामुळे राजकारणातील जे धडे त्यांना मिळायला हवे होते ते त्यांना मिळाले नव्हते. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर शनिवार वाड्यातील कट कारस्थानांनी जोर धरला होता. रघुनाथराव काहीतरी कट कारस्थानग्रस्त आहेत असा संशय नारायणरावांनी आला. त्यांनी रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. गणेश उत्सवाच्या काळामध्ये नारायणरावांनी आपल्या काकाला कैदेतून मुक्त केलं आणि त्याच रात्री नारायणरावाच्या विरोधकांची एक गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत राघोबा दादांना सगळा भेद समजावण्यात आला आणि त्यांना देखील तो पटला. पण आता मुख्य प्रश्न निर्माण होतो, नारायणरावांना पकडायचं कसं? पेशव्याच्या रक्षकांचा गरडा मोडून पेशव्यांना पकडणं अशक्य होतं. या बैठकीत राघोबा दादा यांचा खास हुजऱ्या तुळाजी पवार देखील होता आणि त्याची शनिवार वाड्यातील गारद्यांचा प्रमुख असलेल्या सुमेरसिंगशी चांगलीच मैत्री होती. हे लोक थोड्याशा पैशासाठी काहीही करतील हे त्याला ठाऊक होतं. भाद्रपद शुद्ध द्वादशीचा दिवस उजाडला. रघुनाथरावांनी
गारद्यांना एक खलिता पाठवला। त्या खलितात त्यांनी लिहिलं होतं की 3 लाख रुपयांच्या बदल्यात नारायणरावांना धरावे। हा खलिता त्यांनी गारद्यांना पाठवला, परंतु खलिता गारद्यांपर्यंत पोहोचण्याआधीच आनंदीबाई, ज्या रघुनाथरावांच्या पत्नी होत्या, त्यांनी या खलित्यात धचा मा केला आणि हा खलिता गारद्यांपर्यंत पोहोचला। तर त्यात लिहिलं होतं 3 लाख रुपयांच्या बदल्यात नारायणरावांस मारावे। अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी नारायण पेशवे हे पार्वती देवस्थानाचे आणि नानासाहेब पेशवे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शनिवार वाड्याबाहेर पडले। हे समजताच तुळाजी पवार याने सुमेर सिंगला ही बातमी कळवली आणि आजच्याच दिवशी नारायण पेशव्यांना मारायचे असा बेत रचला। दर्शन घेऊन ते वाड्याकडे निघाले, परंतु वाटेतच नारायणरावांचा एक खास विश्वासू सहकारी त्यांना भेटला। त्याने त्यांना सांगितले की वाड्यात घातपात होण्याची शक्यता आहे, कृपया आपण वाड्यात जाऊ नका। मात्र गणेश उत्सव चालू होता, त्यामुळे असं काही घडणार नाही असं नारायणरावांना वाटलं आणि इथेच त्यांची मोठी चूक झाली। दिल्ली दरवाजावर त्यांना सुमेर सिंग दिसला। पहाऱ्याचे काम नीट कर असे त्याला बजावले आणि नारायणराव आपल्या वाड्याकडे निघाले। नारायणराव पेशवे महालाकडे पोहोचतच होते तेव्हा त्यांना सुमेर सिंग आपल्या काही गारद्यांसोबत त्यांच्या पाठीमागे येताना दिसला। त्याच्या हातात तलवारी होत्या, नजर खुनशी होती। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी राघोबा दादांच्या महालाकडे धाव घेतली। राघोबाराव वाचत बसले होते आणि त्यावेळी नारायणराव पळत पळत आले आणि राघोबा दादांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि काका मला वाचवा अशी अर्थकिंकाळी फोडली। त्यानंतर गारदी तेथे पोचले। त्यांनी रघुनाथरावांना बजावलं की तुम्ही यामध्ये पडू नका, नाहीतर तुम्हालाही ठार मारण्यात येईल। नंतर रघुनाथरावांनी अलगदपणे नारायणरावांना बाजूला सारलं आणि गारद्यांनी त्यांना फरफटत खालच्या चौकात आणलं आणि त्यांची तलवार नारायणरावांच्या मानेवर फिरली गेली। 18 वर्षाचा पेशवा या शनिवार वाड्यात मारला गेला। त्याचा क्रूर अंत या शनिवार वाड्याने बघितला। 30 ऑगस्ट 1773 रोजी नारायण पेशवे मारले गेले आणि हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात दुर्दैवी दिवस म्हणून नोंदवण्यात आला। येथील एका दरवाजामधून नारायणरावांचे शव नेण्यात आले, म्हणून याला नारायण दरवाजा असे नाव पडले। आजही अमावस्या पौर्णिमेला येथे काका मला वाचवा असा आवाज येतो अशी वदंता आहे। नारायण पेशव्यांच्या खुनावरचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।